हाय फ्रेंड्स, कशा आहात? चला तर मग आज आपण अगदी पटकन होणारी कुरकुरीत अशी कोथिंबिरीची वडी पाहणार आहोत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही कोथिंबिरीची वडी खूप पटकन होते। त्यासाठी इथे मी कोथिंबिरीची एक गड्डी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्या ती आणि चिरून घ्या। हे पहा, मी अशी खूप छान बारीक चिरून घेतलेली आहे। आता ती त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, एक वाटी मीठ, हळद, जिरा पावडर आणि थोडेसे पांढरे तीळ घालून हे छान मिक्स करून घ्या। आणि त्यात मी मिरची आणि लसूण ही ठेचून घेतलेला आहे, तोही घालून अगदी थोडंसं किंचित पाणी घालून हे छान मळून घ्या। पाण्याचा वापर जास्त करू नका, कोथिंबीरीला ऑलरेडी जास्त पाणी असतं, त्यामध्ये हे सहज मळून होतं। आता हे छान मळलं की एका चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून हे थापून घ्या आणि गॅसवरती वाफवण्यासाठी 15 मिनिटं ठेवून द्या। 15 मिनिटांनी हे पहा, ही आपली वडी तयार होते। आता याला थंड झाले की तुम्हाला जसे हवे तसे त्याचे काप करून घ्या। चौकोनी कसेही तुम्ही कापू शकता। हे पहा, मी अशा प्रकारे ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। किती मस्त झाल्यात पहा बरं। हे पहा, सगळ्या एकसारख्या मी कापून घेतलेल्या आहेत। आता आपण याला तळून घेऊया। तुम्ही त्याला थोडंसं तेल टाकून शेलो फ्रायही करू शकता। मी तळून घेणार आहे। तळून घेतल्यामुळे त्या छान कुरकुरीत होतात। हे पहा, आता या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या। यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही थोडेसे बाजरीचं पीठही वापरू शकता, त्यामुळे खूप छान कुरकुरीत वड्या होतात। हे पहा, झाल्या आपल्या वड्या तयार। माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब